नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रुती यादव. आज आपण शिकणार आहोत इंटरनल ऑडिट आणि इंटरनल चेक यांमधील फरक. सर्वात आधी आपण इंटरनल ऑडिट याचा मीनिंग पाहूयात. इंटरनल ऑडिट इज द अरेंजमेंट विदिन ऑर्गनायझेशन टू व्हेरीफाय करेक्शन ऑफ द ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड. आता इंटरनल ऑडिट म्हणजे काय ते पाहण्यापूर्वी ऑडिट म्हणजे काय ते सर्वांना पाहिलं असेल तुम्ही. आपल्या मागील लेक्चरमध्ये आपण बरेचदा ऑडिट म्हणजे काय हे कन्सेप्ट सांगितले. तर इंटरनल या शब्दाचा अर्थ काय होतं, आतील म्हणजे कंपनीच्या आतील ऑडिट, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल ऑडिट म्हणतो. त्यानंतर इंटरनल चेकचा अर्थ काय होतो, इट इज अरेंजमेंट ऑफ वर्क इन सच अ वे दॅट अनदर पर्सन ऑटोमॅटिकली चेक द वर्क ऑफ वन पर्सन. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं काम चेक करते, त्याला आपण इंटरनल चेक म्हणतो. म्हणजे सपोज आता दोन व्यक्ती असतील, तर एका ए आणि बी, तर ए बीचं काम चेक करणार आणि बी एचं काम चेक करणार. मग याने फायदा काय होणार, दोघांनी एकमेकांचं काम चेक केल्यामुळे फ्रॉड्स किंवा एरर्स असतील ते लवकर शोधून काढता येतील. त्यानंतर इंटरनल ऑडिटमध्ये ऑब्जेक्टिव्ह काय दिला आहे त्यांनी, टू डिटेक्ट एरर्स अँड फ्रॉड्स, हे माहितीच आहे आपल्याला. त्यामध्ये इंटरनल चेकमध्ये टू प्रिव्हेंट ॲक्युरन्स ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. ठीक आहे, आता दोन्हींमध्ये सेमच दिला ऑब्जेक्टिव्ह त्यांनी. ओव्हरऑल काय ऑब्जेक्टिव्ह असणार आहे दोघांचा पण, एरर्स आणि फ्रॉड्स शोधून काढणे आणि त्याच्यावरती सोल्युशन घेणे. त्यानंतर डिव्हाइस पर चेक द वर्क, डिव्हाइस फॉर डुईंग द वर्क. म्हणजे काम चेक करण्यासाठीचं हे डिव्हाइस आहे आणि हे काम करण्यासाठीचं डिव्हाइस इथं दिले डिव्हाइस फॉर डुईंग द वर्क. म्हणजे व्यवस्थित काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी याचा वापर केला जातो. रिपोर्टमध्ये काय सांगितले, सबमिट रिपोर्ट टू मॅनेजमेंट. कोणाला, मॅनेजमेंटला दिला जातो इंटरनल ऑडिटचा रिपोर्ट, आणि याचा रिपोर्ट बनवण्याची गरज नसते. त्यानंतर टायमिंगमध्ये काय सांगितले त्यांनी, स्टार्ट वेन अकाउंट प्रोसेस ऑफ डिफरंट ट्रान्झॅक्शन इज फिनिश्ड. ओके, ट्रान्झॅक्शन जेव्हा कंप्लीट होतं तेव्हा ही प्रोसेस स्टार्ट होते, आणि इथे इट इज अन ऑपरेशन ड्युरिंग कोर्स ऑफ ॲक्शन ॲट अ टाईम. म्हणजे चालू कामातच हे काय केलं जातं, इंटरनल चेक केलं जातं. युजेस काय आहेत त्याचे, कम्पॅरेटिव्हली ब्रॉड, म्हणजे मोठी कन्सेप्ट आहे इंटरनल ऑडिटिंग, आणि याची इंटरनल चेकमध्ये लिमिटेड. कारण तुम्ही एम्प्लॉई एकमेकांचे काम चेक करणार, त्यामुळे एम्प्लॉई जास्तीत जास्त 2 ते 3 एकमेकांचं काम चेक करू शकतात. त्यानंतर बघा काय दिले, इन्व्हॉल्वमेंट स्मॉलर नंबर ऑफ पर्सन, याच्यामध्ये लार्जर नंबर ऑफ पर्सन. ओके, इथे सहभाग म्हणजे काय, स्मॉलर नंबर ऑफ पर्सन म्हणजे काय, आता इंटरनल ऑडिट करताना ठराविकच लोक कंपनीची माहिती ऑडिटरला सांगू शकतात, आणि लार्ज नंबर ऑफ पर्सन म्हणजे काय, तुम्ही काम सगळ्यांचं बघू शकता, सर्व लोकांचं. मग त्यांना एक्सचेंज म्हणजे एम्प्लॉईज खूप असतात कंपनीमध्ये, मग त्यांचं काम तुम्ही सगळ्यांचं चेक करण्यासाठी व्यवस्थित चाललंय का त्यासाठी हे कन्सेप्ट यूज करू शकता. आय होप तुम्हाला इंटरनल ऑडिट आणि इंटरनल चेक यामधील फरक समजला असेल. धन्यवाद.